सर्वप्रथम आपण उंची घेणार आहोत. 0 ते 1 उंची घ्यायची आहे कोणत्याही ब्लाउजची. सर्वप्रथम उंचीचं माप आहे 14 इंच. आपण 1 इंच मिसळून 15 इंचावरती डॉट टाकणार आहोत. आणि 1 इंच वरती लाईन ड्रॉ करून घेणार आहे. इथे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच 1.5 इंच करणार आहोत. छाती 36 आहे. छातीचा चौथा भाग 9 इंच. 9 मध्ये 1.5 इंच मिसळल्यानंतर 10.5 येतात. 10.5 वरती दुसरं मार्किंग करणार आहे आणि त्याला आपण नाव देणार आहे 2 इंच आणि 2 ते 3 सरळ रेषा ओढून घेणार आहोत. इथे 0 मार्क करणार आहे. आता आपण बोटनेक प्रिन्स कट करत आहोत. तर बोटनेक मध्ये सर्वप्रथम आपण शोल्डरचं माप टाकताना जेवढं शोल्डर आहे त्याचे निम्मे शोल्डर घ्यायचं आहे. माझं शोल्डर 15 आहे तर मी त्याचे निम्मे 7.5 घेत आहे. साडेसात वरती मार्किंग करायची आणि इथे 4 पॉइंट द्यायचा. 4 ते 5 मुंड्याचं माप टाकायचं. मुंडा पण मी 7 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे 5 पॉइंटचं हे करायचं, पॉइंटला नाव द्यायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची. आता आपण 5-6 1 इंच बाहेर घ्यायचं. एक इंच बाहेर घ्यायचं आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्या पॉइंटला 6 नाव द्यायचं. आता आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी सर्वप्रथम खांद्याचं माप टाकून घ्यायचं. खांदा आपला 2.5 आहे तयार. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळायचं. 3 इंचावरती मार्किंग टाकायची आणि इथून जेवढा भाग राहील तेवढी सगळी गळा रुंदी राहील. गळाची आपली रुंदीचा भाग येईल आणि आपला पुढचा गळा 3 इंचाचा आहे. 3 इंचावरती मार्किंग करायची आणि गळ्याचा पूर्ण आकार देऊन घ्यायचा. बॉक्स तयार करायचा इथे. आणि गळ्याचा आपण व्ही शेप मध्ये देणार आहोत. तर आपण थोडासा क्रॉस मध्ये असा व्ही शेपचा आकार द्यायचा या पद्धतीने. आता आपण खांदा इंच अर्धा इंच डाऊन करणार आहे. तर मग इथून अर्धा इंच खाली घ्या. या साइडने लाईन ड्रॉ करायची आहे. इथे 7 मार्किंग करू आपण. याला 8 मार्किंग करू आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया. आणि हा मागच्या मुंड्याचा आकार. इथे या पॉइंटला आपण 1 इंच आत घेतलेले आहे. इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच. या पॉइंटला आपण
9 पॉईंटचा नंबर देऊ आणि इथे 10चा देऊ. आणि आता आपण एका छातीचा चौथा भाग प्लस भागाचं माप याच्यावर टाकणार आहे. आपली छाती 36 आहे, तर 36चा चौथा 9 येतो. 9 वरती मार्किंग करायची आणि इथे ए पॉइंटचा नाव देऊ आणि इथे बी. एका छातीचं माप आहे आपलं ए बी वरती. आता आपण खाली वेस्टचं मार्किंग करूया. वेस्ट आपली 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7.5 होतो. 7.5 मध्ये 1 इंच मिसळायचा. आपण 8.5 वरती मार्किंग करूया. नाही सॉरी, 9 वरती मार्किंग करूया. 7.5 प्लस 1.5 इंच. 9 इंचावरती मार्किंग करून त्या पॉइंटला नाव देऊया. आता आपण बस पॉइंटची मार्किंग करणार आहोत. बस पॉइंट आहे 9.5 इंच आपला. पण 9.5चं मार्किंग करणार आहे इथे. आणि या साईडने आपण 3.5 इंच ठेवणार आहे. ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण. ती लाईन सरळ अशी खाली खाली बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याला आपण मार्किंग करूया सी डी. आणि इथे आपण 12 पॉइंटचं नाव देऊया. आता इथून 1 इंच या साईडला घ्यायचं आणि 1 इंच या साईडला घ्यायचे. त्या पॉइंटला आपण नाव देऊ 13 आणि 14. आता आपण ते 14 ते सी तिरकी रेषा ओढून घ्यायची. तर इथून 1.25 इंच खाली यायचं, म्हणजे 1 इंच आणि 2 रेषा. आणि तिथून 13 ते 1 इंच 1.25ची डॉट घेतली खाली, त्या रेषेला जॉईन करायची. आणि 1 ते 1.25 इंच खाली घेतली ती रेष आपली पुढच्या मुंड्याच्या इथे जॉईन करून घ्यायची याप्रमाणे. आणि आता आपण शेप देणार आहोत प्रिन्स कटचा. हे बघ, अशा प्रकारे आपण प्रिन्स कटचा शेप देणार आहोत. आता आपण 1 इंच खाली यायचं 1 पासून आणि रेष ओढून घ्यायची ती 1 इंचाची खाली येऊन. इथे 15 पॉइंट ला नाव देऊया. आता 2 पासून इकडे 2 इंच एक्स्ट्रा घेऊया. का 2 इंच? का तर इथे आपण 2 इंचाचा डाट घेतलेला आहे, म्हणून 2 इंच इथे एक्स्ट्रा मध्ये घ्यायचे. आणि याला पॉइंटला नाव देऊया 16 इंच. 16 ते या पुढच्या मुंडाचा इथे रेष तिरकी जॉईन करून घ्यायची या पद्धतीने. आता आपण हे जे टक्स मारले ते सरळ रेषेला असे खाली खाली ओढून घ्यायचे या पद्धतीने असे. आता आपण 16, 12 तिरकी रेष ओढून घ्यायची.
आणि 12 ते 1 तिरकी रेष ओढून घ्यायची. अशा पद्धतीने हा आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही एकाच पेपरवर कट झालेले आहेत. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते, तेव्हा तुम्हाला फ्रंट आणि बॅक वेगवेगळं दाखवते. कटिंग करताना आधी आपण मागचा मुंडा कट करून घेणार आहोत सर्वप्रथम. त्यानंतर आपण गळ्याच्या इथे नॉच नॉच करणार आहोत पेपरला पण. हे बघा या पद्धतीने. आणि मुंड्याच्या इथे पण नॉच करून घेणार आहे. आता आपण शोल्डर कट करून घेऊया. आता आपण बॅक साईडला जिथे आपला 2चा पॉइंट आहे तिथे आपण या साईडने मार्क करणार आहोत या पद्धतीने. आणि या पॉइंटला आपण या पॉइंट वरती असं फोल्ड करून घेणार आहोत आणि इथून कट करून घेणार आहोत. याच लाईनला असं स्ट्रेट कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने फ्रंटच्या इथून पण 2 भाग करणार आहोत. अशा पद्धतीने आपला बॅक रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट कडे येऊया रिटर्न. तर फ्रंट कट करूया. आता आपण डार्ट पॉइंट कट करून घेऊया या पद्धतीने. या पद्धतीने आपला फ्रंट पण तयार झालेला आहे. हे बघा.